येशू ख्रिस्ताच्या नावात तुमचं स्वागत आहे. तर प्रियानो, आम्ही पाहतो की पॉल व सिलास मासेदोनिया येथील फिलिपाई या ठिकाणी जातात आणि त्यांना त्या ठिकाणी बंदिवान करून बंदीखान्यात टाकण्यात येते. हे आम्ही पाहतो. प्रेषिताचे कृत्य 16वा अध्याय 23 ते 30 या वचनांमध्ये. तर चला आम्ही पाहूया प्रेषितांचे कृत्य याचा 16वा अध्याय 23 ते 30. मग त्यास पुष्कळसे फटके मारल्यावर बंदीशाळेत टाकून त्यांनी बंदीशाळेच्या नायकाला त्यास बंदोबस्ताने राखण्यास हुकूम केले. असा त्याला हुकूम मिळाल्यावर त्याने त्यास आतल्या बंदीखान्यात घालून त्यांचे पाय साकड्यात अडकविले. सुमारे मध्यरात्री पॉल व सिला हे देवाला प्रार्थना करीत व गाणे गात असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदीशाळेचे पाय डगमगले. सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांचे बंद सुटले. तेव्हा बंदीशाळेचा नायक झोपेतून जागा होऊन त्याने बंदीशाळेचे दरवाजे उघडे पाहिले आणि बंदीवान पळाले असतील असे वाटून तलवार उपसून तो आपला घात करणार होता. इतक्यात पॉल मोठ्याने ओरडून म्हणाला, तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नको, कारण आम्ही सर्व इथेच आहोत. मग दिवे आणून तो आत धावत गेला. कापत कापत पौल व सिला यांचा पाय पडला आणि त्यास बाहेर काढून म्हणाला, महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे? प्रियानो, ह्या ठिकाणी खूप सुंदर प्रश्न बंदीचा नायक पौल आणि सिलाला विचारत आहे की, महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे? तर प्रियानो, आम्हाला आणि तुम्हाला जर तारण व्हावे म्हणजे आम्ही आणि तुम्ही काय केले पाहिजे? जर आम्हाला तारण कसं होते, तारण काय आहे, तारण कुणाची देणगी आहे, देवाने तारणासाठी काय केले, या प्रकारचे सर्व प्रश्न जर आम्हाला कळाले तर आमचे तारण होणे सोपे आहे. प्रिया, तर चला पाहूया की आमचे आणि तुमचे तारण कोणत्या प्रकारे होते. तारण म्हणजे काय? तारण म्हणजे आपल्या चुकीच्या परिणामापासून देवाकडून सुटका मिळणे. देवाने त्याच्यासाठी घनिष्ठ नातेसंबंध जोडण्यासाठी मानवतेची निर्मिती केली आणि त्याने आम्हाला राहण्यासाठी एक परिपूर्ण जग निर्माण केले. परंतु जेव्हा मानवतेने देवाचा अवमान करण्याचा निर्णय घेतला तेव्हा देवासोबतचे आमचे नाते तुटले. तो अवज्ञा भयंकर होता ज्याने जगात पाप आणि मृत्यू आणले. देव शुद्ध आणि पवित्र आहे. तो पाप सहन करू शकत नाही, परंतु त्याच्याशी आपले नाते पूर्ववत व्हावे अशी त्याची इच्छा आहे. मला तारणाची का गरज आहे? आपण सर्व पापाने ग्रस्त झालो आहोत, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. रोमकरासपत्र 3 अध्याय 23 वचन. पुढे आम्ही पाहतो स्तोत्रसंहिता 51 अध्याय 5 वचन. यामध्ये पापमध्ये आमचा जन्म झाला आहे. पाप हे आपल्याला देवापासून दूर करते. पापाचे वेतन मरण आहे. रोमकरासपत्र 6 अध्याय 23 वचन. पापमध्ये आम्ही मृत झाले आहोत. एफेसकरासपत्र याचा 2 अध्याय 1 वचन. शास्त्रात असे लिहिलेले आहे की नीतिमान कोणीही नाही, एक देखील नाही, समंजस कोणी नाही, देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही. सर्व बहकले आहेत, ते सारे निरुपयोगी झाले आहेत. सत्कर्म करणारा असा कोणी नाही, एकही नाही. आम्ही पाहतो हे रोमकरासपत्र 3 अध्याय 10 ते 12 वचनांमध्ये. पुढे आम्ही पाहूया. येशूने सांगितले, मी तुम्हाला खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही.
तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे. हे आम्ही पाहतो योहानाचं पुस्तक याचा 3रा अध्याय वचन 5 आणि 7. पुढे आम्ही पाहतो, जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, परंतु जो पुत्रावर विश्वास ठेवित नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो. योहान 3रा अध्याय 37 वचन. पुढे आम्ही पाहतो प्रकटीकरण याचा 20वा अध्याय 15वा वचन. ह्यात असं सांगण्यात आलेलं आहे की ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. पुढे आम्ही पाहतो येशू ख्रिस्त सांगत आहे मत्तई याचा 25वा अध्याय 46वा वचन. ह्यामध्ये ते तर सार्वकालिक शिक्षा भोगण्यास जातील. म्हणजे जे लोक येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवित नाही ते सार्वकालिक शिक्षा भोगण्यास जातील. देवाने तारण कसे दिले? आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापल्या मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. त्याच्यावर म्हणजे येशू ख्रिस्तावर. देवाने त्याचा पुत्र येशू ख्रिस्तावर आमचे पाप लादले. आम्ही पाहतो हे यशाया 53वा अध्याय आणि 6वा वचन. पुढे आम्ही पाहतो 1 योहान 2रा अध्याय आणि वचन 2. यामध्ये असा लिहिण्यात आलेला आहे की आणि तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित आहे. तोच म्हणजे येशू ख्रिस्त आपल्या पापाबद्दल प्रायश्चित आहे. केवळ आपल्याच पापाबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापाबद्दल आहे. पुढे आम्ही पाहतो योहान 3:16. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. पुढे आम्ही पाहतो मत्तई 1 अध्याय 21 वचन. आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारील. येशू ख्रिस्त हा एकमेव देव आहे जो मानवाला त्यांच्या पापापासून तारणारा आहे. पुढे आम्ही पाहतो रोमकरासपत्र याचा 3रा अध्याय 24 वचन अशा प्रकारे सांगत आहे की देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात ते लोक विनामूल्य नीतिमान ठरतात. पुढे आम्ही पाहतो गलतीकरासपत्र 3रा अध्याय 13वा वचन. आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले. आणि त्याच प्रकारे आम्ही पाहतो प्रेषिताची कृत्ये 4था अध्याय 12वा वचन. आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. केवळ येशू ख्रिस्तामध्ये आमचे तारण आहे. प्रियानो, मग मला काय केले पाहिजे? माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे? काही मंडळीमध्ये सांगण्यात येते की आपले पाप पालकांच्या समोर कबूल केले पाहिजे. काही मंडळीमध्ये अशा प्रकारचे कल्पना आहे की जर त्यांनी चांगले काम केले, गोरगरिबांना दान दिले तर त्यांचा तारण होईल. काही लोकांना असं वाटते की जर त्यांनी नियमशास्त्र पाळली तर त्यांचे तारण होते. आम्ही पाहतो की पौल देखील काटेकोरपणाने नियमशास्त्र पाळत होता, परंतु जेव्हा त्याला समजले की तारण ही देवाची देणगी आहे, तो सांगत आहे गलतीकरासपत्र 2रा अध्याय वचन 16 आणि 21 यामध्ये, तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे ठरतो. हे जाणून आम्हीही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला.
प्रियानो, ह्या ठिकाणी पौलाला समजला होता की नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान कोणीही ठरत नाही, म्हणून पौल देखील येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, ह्यासाठी की आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी नव्हे. कारण नियमशास्त्रातील कृत्यांनी मनुष्य जातीपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही. मी देवाची कृपा व्यर्थ करत नाही, कारण जर नीतिमत्व नियमशास्त्राच्या द्वारे असले तर ख्रिस्ताचे मरण विनाकारण झाले. प्रियांनो, जर कोणी नियमशास्त्राच्या द्वारे त्यांचा तारण होत असेल तर येशू ख्रिस्ताचे मरण त्या वधस्तंभावरती विनाकारण आहे, व्यर्थ आहे. प्रियांनो, हे पौल समजावून सांगत आहे. पुढे आम्ही पाहू, मार्क 1 अध्याय 15 वचनामध्ये येशू ख्रिस्त या प्रकारे सांगत आहे की पश्चाताप करावा, सुवार्तेवर विश्वास ठेवा. आम्ही पुढे पाहतो, प्रेषितांची कृत्ये 3 अध्याय 19 वचन, ह्यामध्ये पेत्र ह्या प्रकारे सांगत आहे की तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावीत म्हणून पश्चाताप करावा, वळा. आणि पुढे आम्ही पाहतो प्रेषितांची कृत्ये 10 अध्याय 43 वचन, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल. रोमकरास पत्र याचं 10 अध्याय 9 वचन असं सांगत आहे की तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. पुढे आम्ही पाहतो इफिसकरास पत्र 2 अध्याय 8 वचन, कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे, आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. तर प्रियानो, ज्या प्रकारे बंदीशाळेच्या नायक पौल आणि सीला याला विचारले की महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे, पौल त्याला उत्तर देत सांगत आहे, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव, म्हणजे तुझे वा तुझ्या घराण्याचे तारण होईल. प्रियांनो, आम्हाला आणि तुम्हाला काय केले पाहिजे? ज्या प्रकारे पौलाने सांगितले आहे की प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, म्हणजे आमचे तारण होईल.